काही दिवसांपूर्वी आम्ही निवासकर न्यूजने एका व्हिडिओच्या माध्यमातून गडाख विरुद्ध गडाख हा विधानसभेच्या अनुषंगाने ऐतिहासिक संघर्ष पाहायला मिळेल यावर भाकीत करत एक व्हिडिओ प्रसारित केला होता। आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरील लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की बघा। असो, त्या व्हिडिओच्या माध्यमातून वर्तवलेल्या शक्यतावर आज स्वतः माजी खासदार तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव उर्फ पेशवे अण्णा गडाख यांनी शिक्कामोर्तब केला आहे। आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी किसनराव गडाख यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खासदार तुकाराम गडाख यांचे सर्व समर्थक किसनराव गडाख यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पानसवाडी येथील राहत्या घरी जमले होते। यावेळी माध्यमांशी बोलताना किसनराव गडाख यांनी स्पष्ट केले की ते यंदाच्या विधानसभेच्या रिंगणात कुठल्याही परिस्थितीत उतरणारच आहेत, फक्त पक्ष व चिन्ह अजून ठरणे बाकी आहे। भूमिका असणार त्या संदर्भात सगळ्याला विश्वासात घेऊन बरोबर घेऊन उमेदवारी आपल्याला करायची आणि पक्षाच्या आदेशानुसार आपण उमेदवारी करणार आहोत। एकाच एकाची उमेदवारी झाली पाहिजे असं आपलं सगळ्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे। 1:1 उमेदवार असला पाहिजे, एकच उमेदवार 1:1 उमेदवार मतदारसंघामध्ये। त्यामध्ये तुम्ही परत कोणत्या गटाकडून त्याचा आता निर्णय ज्यावेळेस होईल हो लवकरच होणार आहे, कुठे बी आता वेळ लागणार नाही, त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत। आपण सगळ्याशी संपर्क साधून सगळ्या स्तरावर आपल्याला उमेदवारी करायची आहे, बरोबर घेऊन सगळ्या तर ती नेमकं कुठल्या राजकीय पक्षाकडून करणार आता ते निश्चित आपण करणार आहोत। महायुतीचा निर्णय लागला की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच निश्चित होणार कुठल्या गटाला सीट जाणार आहे काय, पण आपण शेवटपर्यंत निश्चित त्या रेसमध्ये आपण आहोत, शेवटपर्यंत राहणार आहोत। या सर्व गोष्टींमुळे स्वर्गीय माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। याआधी किसनराव गडाख उर्फ पेशवे यांच्याकडून कुठलेही राजकीय भाष्य करण्यात येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती। तालुक्यात किसनराव गडाख हे शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतील अशीही राजकीय चर्चा होताना दिसून येत आहे। मात्र अद्याप ते कोणाकडून निवडणूक लढवणार हे मात्र आतापर्यंत गुलदस्त्यात आहे। ही जागा कोणाच्या वाट्याला जाते यावरच खरे चित्र अवलंबून असेल। आम्ही निवासकर न्यूज साठी रिपोर्टर गणेश भेलेकर, सोनई। तुम्हाला काय वाटतं? आपली मतं देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।